संपूर्ण राज्यात आणि देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या सुटकेस मर्डर केस अर्थात कविता बडाला हत्या प्रकरणी काल वसई न्यायालयात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। विरार येथील कविता बडाला या तरुणीच्या हत्या प्रकरणात 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। कविता या तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून जाळण्यात आला होता। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपींना वसई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून यात एका महिलेचा देखील समावेश आहे। विरारमध्ये राहणारी मृत 27 वर्षीय कविता अशोक बडाला ही रत्नम इन्फोटेक कंपनी चैन मार्केटिंग काम करत होती। आरोपी मोहित कुमार हा देखील तिच्या सोबत काम करत होता। 15 मे 2016 या दिवशी आरोपी राम अवतार शर्मा आणि शिवा रामकुमार शर्मा हे कंपनीत मेंबर होणार होते। त्यामुळे कविताने सकाळी 9:15 ला आपले घर सोडून ती विरार पश्चिमेला ग्लोबल सिटी परिसरात आरोपी मोहित कुमार याच्या घरी गेली होती। मात्र कविता ही संध्याकाळपर्यंत घरी पोहोचलीच नाही। तसेच तिचा फोन देखील बंद येत होता। दुसऱ्या दिवशी कविताची बहीण शीतल कोठारी हिने अर्नाळा पोलीस ठाण्यात बहीण कविता हरवल्याची तक्रार दाखल केली होती। याबाबतची माहिती तिने वडील किशनलाल कोठारी यांना दिली। त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता शीतल हिला अंधेरी रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तर यांनी फोन करून कविताचा लॅपटॉप आणि इतर साहित्य असलेली बॅग अंधेरी स्थानकात सापडल्याचे सांगितले होते। डहाणू येथील साखरा येथील परिसरात तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून जाळण्यात आला होता। ही हत्या केल्यानंतर कविता बडाला हिच्या वडिलांकडून आरोपी यांनी 30 लाख रुपये आणि 3 किलो सोने खंडणी मागितली होती। 27 मे ला खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 25 वर्षीय मोहित कुमार भगत व त्याचे साथीदार 26 वर्षीय राम अवतार शर्मा, 25 वर्षीय शिवकुमार शर्मा, 36 वर्षीय मनीष वीरेंद्र सिंग आणि 35 वर्षीय युनिता रवी अशा 5 जणांना अटक केली आहे। या प्रकरणात सरकारी वकील जयप्रकाश पाटील यांनी तक्रारदाराच्या बाजूने युक्तिवाद केला। तब्बल 53 साक्षीदारांची पडताळणी केल्यानंतर या हत्या प्रकरणातील 5 आरोपींवर आरोप सिद्ध झाले आहेत। 9 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून अपहरण करून खंडणी मागणे, हत्या करणे, पुरावा नष्ट करणे या प्रकरणात 4 जण दोषी आढळले आहेत। या प्रकरणातील आरोपींना जन्मठेप आणि 5000 रुपये दंड अशी शिक्षा वसई सत्र न्यायालयाने सुनावली आहे। या प्रकरणातील महिला आरोपी युनिता सिंग हिला जन्मठेप तसेच कलम 386 अंतर्गत 5 वर्ष व कलम 201 अंतर्गत 3 वर्ष अशी शिक्षा न्यायमूर्ती S.V. खोलकर यांनी सुनावली आहे। न्यायालयाने सुनावलेली शिक्षा सर्व आरोपींना एकत्रित भोगण्याची असून कवितेच्या कुटुंबियांना 61,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत।